मामा तिकडे जायला रस्ता कुठून आहे आपल्याला? कुठून जायचं? सरळ तिकडेच इथून पार्किंग आहे. तर बघितलं सुरुवातच इतकी मस्त सुंदर लाइटिंगने झालेली आहे. बापरे, ते बघ कसलं भरलंय. बरं झालं गेलो ना खाली. तर पाष्टे भेटलेत ना. मिस्टर पाष्टे, मिसेस पाष्टे. अरे अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. नमस्कार मंडळी, कसा गेला तुमचा 31 डिसेंबर आणि आज आहे 1 जानेवारी. आजचा दुसरा व्हिडिओ मी बनवतोय. आधीच्या व्हिडिओमध्ये मी सबस्क्रायबर राईड बद्दल सांगितलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या आणि अपडेट जे काय आहेत तर आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की एकदा चेक करा. तर या व्हिडिओमध्ये एक थोडीशी नाईट ब्लॉगिंग करूया, मोटो ब्लॉगिंग. आणि सोबत मी आता चाललोय बँड्राला वंडरलँड करून एक मस्त असं तिकडे लाइटनिंग सगळीकडे केलेली आहे. तर ती लाइटिंग पाहण्यासाठी मी आज चाललेलो आहे. आणि ऍक्च्युली 21 डिसेंबर पासून 2 जानेवारी पर्यंत ती सगळी लाइटिंग तिकडे सगळ्यांना बघण्यासाठी उपलब्ध आहे. तर आज 1 तारीख आहे आणि उद्या शेवटचा दिवस असणार आहे. आणि हा व्हिडिओ बघेपर्यंत ती संपलेली सुद्धा असणार आहे आणि तुम्हाला माहिती सुद्धा असेल. तर आपल्या व्हिडिओ मार्फत ती दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर आपण मोटो व्लॉगिंग सुद्धा करणार आहे आणि त्याचा थोडासा पार्ट आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे. आणि आपला प्रवास सुरुवात करूया. चला तर आता आपण पोहोचलोय जोगेश्वरीला आणि पहिल्यांदा आपण चाललेलो आहे बँड्रा रिक्लेमेशनला. तिकडे 10 वाजेपर्यंत टायमिंग आहे. माझ्या एका मित्राला विचारलं तर 10 वाजेपर्यंत तिकडचं लाइटिंग वगैरे आपल्याला बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर बँड्रा कार्टर रोडला आपण जाऊ. तिकडे सुद्धा कशी काय लाइटिंग केलेली आहे आणि तिकडे सुद्धा कशी काय लाइटिंग केलेली आहे ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करू. त्या व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि हा जो सगळा काय जो आवाज येतोय तो गाड्यांचा आवाज जास्त येतोय. कारण जसं की तुम्हाला माहिती आहे आपला गोप्रोचा माईक ॲडॅप्टर खराब झाला आहे. तर त्याची पण व्यवस्था मी 2-3 दिवसातच करणार आहे. आणि सबस्क्रायबर राईडसुद्धा आपली सॅटर्डे संडेला होणार आहे. त्याच्यानंतर मी जी सीट बनवणार आहे त्या सीटचा सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. तर सबस्क्रायबर राईडमध्ये तुम्हाला नवीन सीट आपली बघायला मिळणार आहे. पोचलोय कलानगर येथे आणि इथून गेलो तर माहीम, दादर आणि आपल्याला सरळ जायचं आहे बँड्रा रिक्लेमेशनला. तर बघूया कसं काय नजारा. आणि असा लाईट एकदम जबरदस्त. गोप्रोमधून जेवढं गोप्रोला लाईट भेटेल ना तेवढं गोप्रोची क्लिअरिटी 1 नंबर भेटेल. आणि गोप्रोला लाईट नाही भेटली तर क्लिअरिटी धामधूस. तर तिकडे सुद्धा मेळा लागला आहे माहीमचा. ओके. आणि इथे सगळी संपूर्ण लाइटिंग तर दिसते. बापरे, ते बघ कसलं भरलंय. बरं झालं गेलो ना खाली. हा संपूर्ण एरिया समोर जिकडे ती सारपी फिरताना दिसते ना तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि इथे संपूर्ण तिकडे तो मेळा लागलाय. तिकडे संपूर्ण ट्रॅफिक आहे बाबा. मामा तिकडे जायला रस्ता कुठून आहे आपल्याला? कुठून जायचं? सरळ तिकडेच इथून पार्किंग आहे. आणि पार्किंग मिळेल आपल्याला तिकडे? हे रिक्लेमेशन हे चालेल ना? ओके, धन्यवाद. पोलीस दादांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि इथून तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता. 20 मिनटं लागतील. ओके, डाव्या बाजूला बघू शकता. भारी बनवलं आहे. तुम्ही फॅमिलीला घेऊन मस्त येऊ शकता. पण आता दिवस संपलेत. ओहो, क्या बात है.
तुम्हाला दिसत असेल गोप्रोमधून. तर बघितलं सुरुवातच इतकी मस्त सुंदर लाइटिंगने झालेली आहे. बघितलं सुरुवातच इतकी मस्त सुंदर लाइटिंगने झालेली आहे. तर आता आम्हाला वटवाघूळ दिसलंय. वटवाघळाचा पहिला व्हिडिओ घेऊया. तर हे पाहू शकता वटवाघूळ कसं खाते बघा. उंबर खाते उंबर. खाते बघ कसा. कधी वटवाघळाला खाताना बघितलं. ती लाईट आहे म्हणून दिसते तुला, नाही तर नसतेच. हा पण ठीक आहे ना, दिसलं ना. तुम्हाला कसं खातात उलट पायाला लटकले. आता फायनली पोचलोय बँड्रा रिक्लेमेशनच्या इथे आणि जबरदस्त अशी गर्दी आहे. आणि गर्दी असणार नाही ते काय, कारण इतका नजारा सुंदर आहे ना. जसं की तुम्ही मोटो ब्लॉगमध्ये बघितलं सुरुवातीला किती मस्त मस्त लाइटिंग आहे. आणि इथे सुद्धा आता एंट्रन्स आहे. नंबर अशी लाइटिंग केली आहे, जाम भारी. तर फॅमिली सोबत टाइम घालवला एक नंबर आहे. आपल्याला थोडं उशिरा कळलं. समोर असा लाईव्ह कॉन्सर्ट चालू आहे, तो पण बघूया. देखा ना है सोचा ना मेरे रब्बी की शान. आता आमच्या लग्नाला जवळजवळ आता 6 वर्ष कंप्लीट होतील, परंतु अशा ठिकाणी आम्ही पहिल्यांदा आलो नाही. म्हणजे हे दरवर्षी असेल इथे, परंतु सोशल मीडियाद्वारे जेव्हा कळलं त्या आता जाऊ नंतर जाऊ, तर आज असा योग आलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. आणि मस्त असं एन्जॉय करायला आहे तुमच्या फॅमिलीसोबत. आणि तुम्ही आलात तर पुढच्या वर्षी नक्की या. आणि एक नंबर लाइटिंग केली, एक नंबर लाइटिंग.
आणि या साईडला सुद्धा बघू शकता जबरदस्त अशी लाइटिंग केलेली आहे. तर या संपूर्ण ही जी रोषणाई आहे ही आता याचा कालावधी वाढवला आहे 7 तारखेपर्यंत, 7 जानेवारीपर्यंत. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता आणि एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. जाम भारी वाटते. तुमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी खूप मस्त आहे. नवीन वर्षाचे छान छान तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स येतील इथे आल्यानंतर आणि सुंदर सुंदर फोटोसुद्धा निघतील. तर कसं वाटलं तुम्हाला येऊन? खूप छान छान फोटोज काढलेत. तुम्ही ब्लॉग बघालच मग तुम्हाला कळेलच किती मजा केली आम्ही. आणि मस्त थोडा फॅमिली टाईम मस्त तुमचा स्पेंड होईल. आणि किरण पण येतोय. किरण कुठे पोचलाय काय माहीत, आलेला आहे. पोरीला पकडेल. कृषिका नमस्कार. नमस्कार. संपलं. शिट्या वाजवून आता बाहेर काढतायत. ती झोपली? हो झोपली. तर कशा आहात वहिनी? तुमचा ब्लॉग कंटिन्यू नाही? अच्छा थांब. आणि किरणचा होते असे बोलते अरे माणसं निघतायत. अरे मग फिरून घेतलं नाही फिरूया. हो येऊया. आता किरण सध्या पण बिझी, आपण सगळे वेगळे. आता काहीतरी फॅमिली प्लॅन करूया नक्की. कृषी झोपली आहे बघू शकता. किशू झोपली आहे. मी 9ला पोहोचलो तिथे. 9. कृषिका कुठे आली आहे? हॅलो. कुठली झोप झाली? करूया. वहिनींची खूप स्वप्न आहेत. किरण एकटा फिरतो. वहिनींचा डायलॉग काय? एकटा जातो मला नेत नाही. तर पाष्टे भेटलेत ना. मिस्टर पाष्टे, मिसेस पाष्टे. अरे आता फायनली पॅकअप झालेला आहे आणि आमच्या मागून पोलीस लोक शिट्या बिट्या वाजवायला लागले. बाबा. तर तुम्हाला इकडे यायचं असेल तर संध्याकाळी 6 नंतर हे चालू होतं आणि 10 वाजता बंद होतं. आणि आता आम्हाला हाकलतायत इकडून, हाकलतायत. हे लोक लेट आलेले आहेत. यांच्या नशिबात तर किरण बिझी होता, किरण लेट आला. पण एकंदरीत कसं वाटलं? मी मागे पण आलेलो. चांगलं, थोडा मजा येते, काहीतरी वेगळं भेटतं एवढ्या दिवसात. थोडा फॅमिली टाइम आपण घालू शकतो. 1-1.5 तास चांगलं जातं इकडे फिरून. आणि गाणी वगैरे एन्जॉय करत तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. तर आता 7 तारखेपर्यंत आहे. तर तुम्ही 7 तारखेपर्यंत नक्की इथे येण्याचा प्रयत्न करा. हे आहे बँड्रा रिक्लेमेशन. बँड्रा रिक्लेमेशन येते. तर चला आता एक्झिट घेऊया आणि एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला आणि समोरची जत्रा बघा.